यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपादयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। हे सातवत चाललंय आपलं. काय सांगितलं होतं अर्थ? मोहेन संवृतम ज्ञानम, मोहाने संवृत्त म्हणजे झाकलेलं ज्ञान. स्वभावम लभते नाही, स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. म्हणजे काय? मोहाने ज्याची दृष्टी अंध झाली आहे त्याला वस्तूचं खरं स्वरूप समजत नाही. म्हणून आपण काय बघितलं होतो? प्रवचनसारच्या 85 गाथेमधली 3 लक्षणं बघितली मोहाचं लक्षण. काय काय 3 लक्षणं? मोह कशाला म्हणतात 85 गाथेमध्ये? 85 गाथेतली 3 लक्षणं मोहाची प्रवचनसारच्या काय सांगितली होती? 85 गाथा. अठ्ठे अजदा गहणम, अर्थाचं अयथार्थ ग्रहण. लिहिलंय का नाही? लिहा. पदार्थाचं अयथार्थ ग्रहण. दुसरं तिर्यांची आणि मनुष्यांशी करुणाभाव. आणि तिसरं विषयांशी प्रसंग म्हणजे इष्ट अनिष्ट बुद्धी त्याच्यामध्ये. हे सगळं मोहाचं लक्षण आहे. काय 3 सांगा विशाल भैया? मनुष्य आणि तिर्यांच्याविषयी करुणाभाव मोहाचं लक्षण आहे. म्हणून एकीकडे सांगितलं करुणा करा, एकीकडे सांगितलं करुणा करू नका. कसं? कशा अपेक्षेने सांगितलं हो दोन्ही? नक्की करायचं का नाही करायचं? करुणा करा पण म्हणतात आणि नको पण म्हणतात. मग ते करायचं का नाही करायचं? हां, त्याच्यात सांगितलं त्यांनी की मग त्यांनी काल तेच सांगत होते किशोरी काकी की म्हटले जिथपर्यंत आपली समता आपली विशुद्धी ढळत नाही तिथपर्यंत करुणा करा. त्याच्या पुढं जाऊन करुणा करताय तर मला क्लेश व्हायला लागलेत. माझ्या घरातले समजा कोण काय करत नाही आहेत धर्म, मी तिथं आकुलता करून करून त्यांना जर सांगते की तुम्ही धर्म करा, स्वाध्याय करा, ध्यान करा, माझा धर्म किती घडला आणि त्यांचा किती घडला? ह्याला म्हणायचं मोह. म्हणून सांगतायत की करुणा हे मोहाचं लक्षण सांगितलं. का? कारण मला भेदज्ञान नाही आहे, मला स्थिरता नाही आहे, माझ्यामध्ये अशुद्धी आहे आणि मी दुसऱ्यावर करुणा करून काय उपयोग होणार आहे? म्हणून म्हटलं की करुणा हे सुद्धा एक मोहाचं लक्षण आहे. तर 3 लक्षणांमध्ये पहिलं घेतलं पदार्थाचं अयथार्थ ग्रहण म्हणजे जसं आहे तसं पदार्थाला न जाणणं. दुसरं घेतलं करुणाभाव आणि तिसरं घेतलं विषयाशी संगती.
म्हणजे कुठल्याही विषयाच्या निकट गेल्यावर या जीवाला जेव्हा इष्ट किंवा अनिष्ट परिणाम होतात तर त्याच्या निमित्तात आकुलता होते, दुःख होतं, त्यालाच म्हटलं मोह. तर मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 70 पानावर मोहाचंच दुसरं नाव घेतलं होतं इच्छा. कारण इच्छा कुठल्या गुणाची पर्याय? इच्छा कुठल्या गुणाची पर्याय? कथनचित म्हणायचं. कुठल्या कर्माचा भेद म्हटलं तर चारित्र मोहनीय कर्म आहे. आणि कुठल्या गुणाची पर्याय ती? इच्छा ही माझी पर्याय आहे ना, पुद्गलाची नाही आहे. कुठल्या गुणाची पर्याय हो इच्छा? चारित्र गुणाची. कथनचित चारित्राची, कथनचित ज्ञानाची म्हणायचं. कारण इहा म्हणतो ना आपण, इहा म्हणजे इच्छा आहे. तर आता इथे सांगतायत की इच्छा म्हणजे काय, कधी उत्पन्न होते, त्याचं फळ काय. तर 70 पानावर त्यांनी घेतलंय, दुःख का सामान्य स्वरूप. मिळालं का नाही? 70 पानावर आहे. हां, हो ते मागं पुढं असं लिहितच. कुठलं घेतलंय तुम्ही? नाव बघा त्याचं, तेच आहे का? मागं पुढं बघा थोडंसं. तर त्यामध्ये 4 प्रकारची इच्छा सांगितली होती. म्हणजे कोरिलेशन कसं दाखवलं होतं? तिसरं आहे, जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं, जिथं जिथं आकुलता आहे, सॉरी, जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं आकुलता आहे, जिथं आकुलता आहे तिथं दुःख आहे. काय सांगा? काय सांगा? दुःख का सामान्य स्वरूप असं आहे हो नाव. सांगा 3 काय सांगितले भैया? आत्ता मी काय सांगितलं? जिथं इच्छा आहे तिथं आकुलता आहे, जिथं आकुलता आहे तिथं दुःख आहे. मग इच्छा म्हणजे मोह, म्हणून असं घ्या रिलेशन की लिहा, जिथं मोह आहे तिथं इच्छा आहे. धनश्री काकी, जिथं इच्छा आहे तिथं आकुलता आहे, आणि जिथं आकुलता आहे तिथं दुःख आहे. इच्छा तिथं आकुलता, आणि आकुलता आहे तिथं दुःख आहे. मग त्या 4 प्रकारची इच्छा कुठली? हे 3 बघितले होते आपण, 4थी राहिली होती ती बघायची. तर त्यासाठी सांगितलं, पहिली इच्छा म्हटलं होतं त्याचं नाव होतं विषय ग्रहणाची इच्छा. 5ही इंद्रियांचे विषय भोगण्याची इच्छा, ह्याला नाव दिलं विषय. दुसरी इच्छा होती कषाय, म्हणजे जे पण विषय भोगणार तर त्याच्यामध्ये कषाय होतात उत्पन्न. त्यामुळं ते कषाय म्हणजे, कषाय हे एक इच्छा आहे एका प्रकारची. जसं की त्यांनी घेतलं, कोणाचं तरी बुरा करणे की इच्छा, हीन करणे की इच्छा, कोणाची निंदा करण्याची इच्छा, हे सगळे कषायाचे परिणाम आहेत. काहीतरी मिळवण्याची, काहीतरी काढून घेण्याची, झाकण्याची, ही सगळी इच्छा आहे. कषाय ते कषाय आहेत ना एक प्रकारचे. मिळवायचं म्हणजे लोभ कषाय झाला, झाकायचं म्हणजे माया कषाय झाला. कोणापासून तर काहीतरी लपवायची इच्छा, कोणाकडनं तर काहीतरी काढून घेण्याची इच्छा, कोणाला तरी रागवण्याची, त्याचं हीनता करण्याची इच्छा, हे सगळे कषायच आहेत. त्यामुळं सांगता येत इच्छा हे एक प्रकारचं कषाय आहे. दुसरं, पहिलं सांगितलं विषय, दुसरं सांगितलं कषाय, तिसरी इच्छा पापाचा उदय. म्हणजे काय? पापाच्या उदयामध्ये काय ना काय जीवाला अनिष्ट होतं. म्हणजे शरीरात रोग होईल, इष्टाचा वियोग होईल, अनेक प्रकारचं जे काय पाप कार्य आहे ते समजून घ्या. तर त्याच्यामध्ये इच्छा उत्पन्न होतात की हे दूर व्हावं, जे अनिष्टाचा संयोग झालाय तो दूर व्हावा, इष्टाचा वियोग होऊ नये, असं वगैरे जे काही इच्छा होणार ते पापाच्या उदयाच्या निमित्तात. म्हणून ती पण इच्छा नियमाने आकुलता उत्पन्न करणारी आहे. म्हणजे असे परिणाम बघा की ज्याच्या निमित्तात आपल्याला आकुलता होते, दुःख होते, तर ते नियमाने मोह आहे हे सांगतायत. ह्या 3 प्रकारच्या इच्छा बघितल्या होत्या. तर 4थी प्रकारची इच्छा काय हो? पुण्य का उदय.
पापाचा उदय दाखवलं होतं ना आता तिसरं. तर चौथं सांगतायत पुण्याच्या उदयात सुद्धा जे परिणाम होतात त्याचं नाव इच्छा आहे. असं का? पुण्याच्या उदयात काय करतो? पुण्याचा उदय कोणाला येतो? धर्म करणाऱ्या जीवाला पुण्याचा उदय येणार. मग धर्म करणाऱ्या जीवाला अशी इच्छा असणार का मला धन मिळावं, मला सगळं चांगलं व्हावं, असं कसं असणार? असं त्यांनी पुढं प्रश्न विचारलाय. म्हणजे धार्मिक जीवालाच काय म्हणायचं ज्ञान आहे आणि मग ज्ञान असल्यामुळे त्याला पुण्याचा आसरव बंध आहे. मग पुण्य करणाऱ्या जीवाला असं इच्छा का म्हटलं? नुसतं पुण्य म्हटलं तर तो आसरव आणि नित्यात्वरूप असल्यामुळे मग तो इच्छा होते. आणि सम्यदृष्टी असले तर विचार मध्ये त्यांना पण थोडी ना थोडी बघू काय सांगतात ऐका. एक इच्छा बाह्य निमित्त से बनती है. सो म्हणजे आता इथं पुण्याच्या उदयाच्या निमित्तात तुम्हाला सामग्री मिळाली आहे, अनुकूल प्रसंग मिळाला आहे, अनुकूल संयोग मिळाला आहे, सगळं हे बाह्यरंगातून काहीतरी प्राप्त झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये स्थिर राहणाऱ्या जीवाला इच्छा उत्पन्न होत नाही. पण आपल्याला अनुकूलता मिळाली की आपण लगेच अजून पुढं सरकण्याचे भाव, म्हणजे म्हणायचे की इच्छा जेव्हा झाली त्यावेळेस हे पुण्याचं उदय आलं त्यावेळेस जे हवं ते मिळालं आणि ते मिळाल्यानंतर त्याच्यात स्थिर राहण्याची बुद्धी ज्ञानीला असते आणि जो अस्थिर होतो तो अज्ञानी आहे. जसं धन मिळालं, काय करतो? पुण्याचं उदय म्हणून धन मिळालं तर पुण्य का मिळालं होतं? धर्माच्या निमित्तात. काय म्हणले मी ऐका, धर्माने पुण्य झालं, पुण्याने धन मिळालं, धन मिळालं की पुण्य भोगायचं कार्य सुरू झालं त्यामुळं नष्ट होतंय पुण्य. समजतंय का? मला आज धन मिळालं कारण आज माझं पुण्य होतं म्हणून मला धन मिळालं असं तुम्ही म्हणता. उद्या काय झालं? उद्या सोडा, पुढच्या समयाला काय झालं? या समयाला मला हातात धन मिळालं, पुढच्या समयाला काय झालं? पुण्य नष्ट झालं. जे पुण्य आता मला होतं ना जवळ माझ्या ते संपलं ना. मग ते कार्य सुरू झालंय आता. काय म्हणायचं पारस? त्या काय म्हणायचं पुण्याचं झीज सुरू झाली आहे. त्यामुळे ते किती काळ राहणार तुमच्याजवळ? अधिक पुण्य होतं म्हणून धन भरपूर मिळालं आणि त्या समयातलं ते पुण्य भोगलं आपण आणि नष्ट झालं. आता समजून घ्या पुण्य पुढं पुढं मागून येऊ नका. इकडून इथे या की समोर असेल, मागून येऊ नका. काय सांगितले मी? धनश्री काकी काय सांगितले मी? ज्या समयाला धन मिळालं त्या समयाला पुण्याचा उदय आला म्हणतो, तर ते उदय संपला म्हणजेच काय म्हणलं? पुण्य नष्ट झालं. कुठलीही सामग्री असू दे, अनुकूलता असू दे, ते आपल्याला प्राप्त झालं म्हणजे पुण्य भोगतोय आपण आणि पुण्य भोगल्यावर ते संपतं असं वाटत नाही आपल्याला, म्हणून इच्छा होत जाते पुढं पुढं. म्हणजे म्हणायचे धर्म करणाऱ्या जीवाला आज पुण्याचा उदय पाहिजे ही अपेक्षा नव्हती, पण येऊ लागलाय उदय. आता उदय यायला लागला की अनुकूलता मिळायला लागली. अनुकूलतेच्या निमित्तात पुण्य नष्ट होत चालला तर ते भोगतोय म्हणून, त्याच्या निमित्तात धर्माची बुद्धी नष्ट होत चालली म्हणजे पापाचा उदय सुरू झाला. किती साधं गणित आहे. म्हणून सांगितलं ते देव असतात ना, देवगतीतले देव, ते पुण्य त्यांचा उदय भरपूर आहे म्हटल्यावर त्यांना सामग्री आहे, सगळी अनुकूलता आहे, पण देवगतीतनं खाली आल्यावर काय होतं? कशात जातो? मॅक्झिमम जीव एकेंद्रियात जातात. का? पुण्याची अधिकता होती म्हणून देवगतीला गेले. देवगतीतून च्युत होऊन चांगली पर्याय मिळायला पाहिजे होती. का? जर तिथं स्थिरता असती तर, जर ते पुण्य भोगण्याचे भाव नसते तर, त्याच्यामध्ये पापाचा बंध केला नसता तर. पण तिथं गेल्यावर जीव नियमाने काय करतो? पुण्य भोगत राहतो आणि नष्ट करतो. त्यामुळे येऊन काय होतो? एकेंद्रियादी हीन गतींमध्ये जन्मतो. म्हणून देवातून सांगितलं च्युत झालेले मॅक्झिमम जीव सांगितलं त्यांनी 99% जीव एकेंद्रियांमध्ये जन्मतात. किती पाहिजे का देवगती? नको. मग काय पाहिजे? मनुष्यगती पण नको.
पण मी ऐकलं पहिले 2 स्वर्गातलेच एकेंद्रियामध्ये जातात. पहिल्या दुसऱ्या स्वर्गातलेच एकेंद्रियात जातात. तिथेच मॅक्झिमम जीव आहेत ना, हेच सांगितलं की. कारण काय म्हणलं, भोगभूमीतले जीव मरून कुठं जातात? पहिल्या दुसऱ्या स्वर्गात आणि भवनत्रिकात. त्यामुळं भवनत्रिकातली संख्या भयंकर जास्त आहे म्हणून म्हणलं गेलं त्यांच्या अपेक्षेने. कारण ज्योतिष्कवासी जे काय भवनवासी आणि ज्योतिष्कवासी आणि व्यंतरवासी जीवांची संख्या जास्त आहे. आणि ते जीव मरून म्हणून म्हणलं गेलं कुठं गेले? एकेंद्रियांमध्ये. मिथ्या दृष्टी आहेत ना भवनत्रिकात जन्मलेले. मनुष्य संख्यात आहेत. नाही, मला काय सांगायचं होतं की मग ते देव पुण्य भोगतात, त्यामुळं तिथं त्यांचं पुण्य नष्ट होत चाललंय प्रतिसमयाला. त्यांचं समजतंय, आपलं समजत नाही आपल्याला. म्हणजे मी पण पुण्य भोगतोय तर प्रत्येक समयाला माझं पण पुण्य हीन व्हायला लागलंय. मग मी पुढं कुठं जन्मणार हो? आणि हीच इच्छा मुनिराजांना नसते. जेव्हा त्यांना पुण्याचा उदय नसतो का मुनींना? हा, म्हणजे पुण्य उदयाला आलं तरी सुद्धा भोगण्याचे भाव नाही आहेत ना. म्हटलं की त्या चक्रवर्तीने आणून पायाशी रत्नांचा ढीग लावला. सगळं षटखंड देण्याची तयारी त्याची चक्रवर्तीची मुनींना. किती भोगणार हो तुम्ही? म्हणजे आपली इच्छा आपण करणार थोडं मिळावं, पण मुनींना त्याच्याविषयी भावच नाही अंतरंगातून. त्यामुळं पुण्याचा उदय आला तरी नष्ट नाही होत तो. म्हणजे पुण्य पुन्हा पुन्हा बांधलं जाते म्हणून ते त्यांच्याजवळ राहतं म्हणा. भोगण्याची तिथं वृत्ती नाही आहे, भाव नाही आहेत. आणि जिथं भोगण्याचे भाव झाले समजून घ्या आसरव सुरू झाला पापाचा. म्हणून तिथं चौथी इच्छा काय सांगतायत? पुण्याच्या उदयाला भोगण्याची इच्छा. त्यांना एकदा की पुस्तक पारस मोक्षमार्ग प्रकाशन. हां, 4 इच्छा सांगितल्या. पहिली विषय, दुसरं कषाय, तिसरं पापाचा उदय आणि चौथं सांगतायत पुण्याचा उदय. त्यांच्याकडं जैसे किसी को अनेक प्रकार की सामग्री मिली. का मिली? पुण्याच्या उदयात मिळाली. वहाँ वह किसी को देखता है, उसे छोड़कर किसी को सुनता है, फिर उसे छोड़कर किसी का बुरा करने लग जाता है, फिर उसे छोड़कर भोजन करता है, अथवा देखने में ही एक को देखकर अन्य को देखता है. पुण्याच्या उदयात काय करतोय हो? सगळं मिळालं तर सगळं भोगायचे भाव. म्हणून सांगितलं की इसी प्रकार अनेक कार्यों की प्रवृत्ति में इच्छा होती है, सो इस इच्छा का नाम है पुण्य का उदय. म्हणजे सगळं मिळालं तर सगळं भोगण्याचे भाव असतात. ताटात किती व्यंजन ठेवले हो तुमच्या? घरात बनवले ते 10 व्यंजन समजा आणि तुमच्या ताटात ठेवले 4च. काय झाले हो? इच्छा कशाची? पुण्याचा उदय होता का नाही? ताटात होते ना 4 व्यंजन. काय केले आपण? 5वं का देत नाहीये, 6वं का देत नाहीये? ते कोणासाठी ठेवले? ते भोगण्याचे भाव. 4 पैकी एकाचा त्याग करा म्हणते. तर तिथं असंच सांगितले आज की म्हणे ते एका महाराजांना आहार देत असताना त्यांना ते दाखवतात ना पहिल्यांदा ताट. मग ह्यांनी करणाऱ्यांनी म्हणे चपाती केली होती, पुरी केली होती, त्या शिरा केला होता सगळं गव्हाचं, आणि दुसरं काहीतरी भगरचं भाकरी केली होती. त्यांनी सगळे त्या गव्हाचे पदार्थ काढायला लावले म्हणले, आणि भाकरी फक्त ज्वारीची आणि त्या भगरीची तेवढं खाल्ले म्हणले. म्हणजे ह्याला म्हणायचं पुण्याला भोगण्याचे भाव न होणे. आपल्याला काय झालं असतं, सगळं आहे ना, मग गहू खायचं आहे ना, एक धान्य खायचं असेल तर जेवढं सगळं आहे ते सगळं खायचं. मग आपण हे कमी आहे म्हणल्यावर हे नको असं विचार झाले तरी सुद्धा आपला संयम संपला हो तिथं. आणि त्याच्या निमित्तात भोगण्याचे भाव म्हणजे इच्छा आणि आकुलता आणि दुःख. म्हणून म्हटलं मुनींना असे सगळे उदय चालू आहेत तरी सुद्धा तिथं न पापाचं उदयात फरक पडतोय ना पुण्याच्या उदयात त्यांना फरक पडतोय. मग त्यांचे परिणाम असे स्थिर असतात जेणेकरून की
त्यांना ते परिणाम दुःखाला कारण नसतात हे सांगितलं. इसे जगत सुख मानता है, म्हणजे जे काही सामग्री मिळाली ते भोगण्याचे परिणाम आहेत. अनेक कार्यों की प्रवृत्ती में इच्छा होती है, सो इच्छा का नाम पुण्य का उदय है. पुण्याच्या उदयामध्ये जग सुख मानतो, परंतु यह सुख है नहीं, दुख ही है. का? क्योंकि प्रथम तो सर्व प्रकार की इच्छा पूर्ण होने के कारण किसी के भी नहीं बनते. काय कळलं? कोणाच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. काय इच्छा आहे पारस? भरपूर इच्छा आहेत. देवाला समोर समजा तुझ्या आणि म्हटला की बोल तुला काय पाहिजे, तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो. काय करणार? मोक्ष मागणार नाही तुम्हाला माहिती. तर तिथं ते द्यायला उभारला समजा तर तुम्ही 10 गोष्टी मागणार, पण ते अजून देते म्हटल्यावर तुमची इच्छा थांबली का हो? संपत नाहीत हेच सांगायला लागले. परत वाचते, ऐक वाक्य. प्रथम तो सर्व प्रकार की इच्छा पूर्ण होने के कारण किसी के भी नहीं बनते. का? हेतू द्या. इच्छा एका समयाला आहे, इच्छेचं फळ दुसऱ्या समयाला आहे. ते फळ भोगत असताना इच्छा राहिलेली नसते, दुसरी इच्छा उत्पन्न झालेली असते. जसं तुम्हाला भूक लागली, कुठं लागली? दुकानात लागली होती भूक. तुम्ही जेवताय कुठं? घरी येऊन. तोपर्यंत इच्छा राहिलेली नसती बरं का. तशी खाताय ही गोष्ट वेगळी, आणि मग तिथं खात असताना इच्छा काय? फॅन पाहिजे, दुसऱ्या इंद्रियांचा विषय. परत TV पाहिजे डोळ्यासमोर, तिसऱ्या इंद्रियांचा विषय. म्हणजे काय झालं? एक मिळालं की दुसरी इच्छा अशी उत्पन्न होत जाते. म्हणून म्हणलं त्यांनी सर्व प्रकारची इच्छा पूर्ण होण्याचं साधन कोणाला सुद्धा बनत नाही, कारण इच्छा संपतच नाहीत. गाथा नंबर सांगा. इच्छा आणि इच्छेचं फळ युगपत नसतं. कुठल्या गाथेत सांगितलं? समयसारच्या नाही. सांगा गाथा नंबर. करेक्ट, गोळी मारली. 216 नंबरची गाथा आहे ना. त्याच्यामध्ये काय सांगितलं? जो वेददी वेदिज्यदी समये समये विणस्स देवहयम कंखा मणागदस्य उदयसन कुवदेनाणी. कळलं? कळलं नाही म्हणजे त्यात सांगायचंय की जो वेददी वेदिज्यदी, जे आता इच्छा करतोय आणि वेदिज्यदी त्याचं फळ भोगणार, तर समये समये विणस्स देवहयम, समयाला नष्ट होणार आहे दोन्ही. म्हणजे आता इच्छा आहे, त्याचं फळ दुसऱ्या समयाला आहे. पुन्हा इथे इच्छा झाली, त्याचं फळ तिसऱ्या समयाला आहे, तर ही इच्छा राहिली नाही. असं प्रत्येक समयाला इच्छा आणि इच्छेचं फळ बदलत असतं. इच्छा आणि पूर्तता एकच टाइम नसते. तेच सांगितलं, इच्छाची पूर्तता म्हणजेच फळ, दोन्ही एका वेळेस नसतं. मग काय झालं? म्हणून ज्ञानी जीव त्यामध्ये कंखा मणागदस्य उदयसन कुवदेनाणी, त्या उदयामध्ये जीव, तो ज्ञानी जीव कांक्षा करत नाही, इच्छा करत नाही. तिथं आठवत नाही की ते जेव्हा असती ना इच्छा आणि जेव्हा समोर आलेलं असतं ना, त्यावेळेस तिथं सगळं विसरून गेलेलं असतं तत्वज्ञान. म्हणून सांगतात की तुम्हाला तुमची इच्छा कधीही पूर्ण होत नाही, आणि झाली तर ती इच्छा पुन्हा दुसरं रूप घेतलेली असते. और किसी प्रकार इच्छा पूर्ण करने के कारण बने तो युगपत उनका साधन नहीं होता. जरी तुम्हाला इच्छा पूर्ण करण्याचं काय कारण मिळालं, धन मिळालं, तुम्हाला काय करायचं होतं? घर खरेदी करायचं होतं, त्यातले सगळे तुम्हाला काय पाहिजे ते फॅसिलिटीज ठेवायच्या होत्या तिथं, तर पैसा मिळाला, धन मिळालं त्याच्यासाठी, पण युगपत त्याचं तुम्ही साधन करू शकत नाही. म्हणजे त्या इच्छांची पूर्ती युगपत होत नाही. सो एक का साधन जब तक न हो तब तक उसकी आकुलता रहती है. काय काय पाहिजे घरामध्ये? समजा नवीन घर केलं, त्यात काय काय पाहिजे? मग ते कशी त्याची इच्छा वाढत चालली आहे बघा ना. मग हे सांगतात त्यांनी की एक का साधन जब तक न हो तब तक उसकी आकुलताच आकुलता. काय?
फरशी करायची, लाईट करायची, रंग मारायचे, ते चांगलं करायचं आहे, फर्निचर व्हायला पाहिजे. म्हणजे एकानंतर एक सांगायला लागलेत की अशी इच्छा उत्पन्न होत जाते आणि ती नियमाने आपल्याला दुःख देते. धर्मक्षेत्रात सांगा काय करतो जीव? इच्छा. एक का साधन जब तक न हो तब तक उसकी आकुलता रहती है और उसका साधन होने पर उसी ही समय अन्य के साधन की इच्छा होती है, तब उसकी आकुलता होती है. माळ करताना स्वाध्याय करायचं असते, स्वाध्याय करताना ध्यान करायचं असते, म्हणजे आकुलताच. मग तिथं आनंद कुठं भोगला? म्हणून एक एक भोगा ना, एकाला तरी स्थिरतेने. म्हणजे पुढचं वेगळी वेगळी इच्छा कशी सहज सहज उत्पन्न होत जाते आपल्याला, हे सांगताय. एक समय भी निराकुल नहीं रहता इसलिए दुःख ही है. आता काय आकुलता सांगा? नाही, निराकुल बसला का काय? पुढे ऐकायची आकुलता. हे ऐकायला नाही राहिलं. पुढं काय? कधी 7वीची 8वी आता कधी येणार, 9वी कधी होणार? म्हणजे काय झालं, एक जे भोगायला मिळालं ते भोगत नाही निराकुलतेने. पुण्य उदय का कारण इच्छा या निमित्त, शुभ भाव से शुभ परिणाम. तुम्ही बोला की भैया, मला वाचायला त्रास होतो, ते मला नाही येत तसलं वाचायला. म्यूट काढून बोला, सगळ्यांनाच कळते. पुण्याचं कारण त्यांनी विचारतायत, काही इच्छा का? मी वाचून दाखवू का? हा वाचा, मला काय ते दिसत बी नाही लवकर. पुण्य उदय का कारण इच्छा या निमित्त, शुभ भाव से शुभ परिणाम से पुण्य का आश्रव है क्या है? म्हणजे क्वेश्चन मार्क दिलाय. शुभ भाव इच्छा कैसे करे? थांबा एक सांगा मला, सगळं एकदम सांगितलं काय कळायचं. पुण्य उदय का कारण इच्छा या निमित्त. पुण्य उदयाचं कारण काय आहे? इच्छा आहे का निमित्त आहे? पुण्याचं उदय तुम्ही इच्छा केली म्हणून येत नसतं. म्हणजे इच्छेवर कुठल्या कर्मांचा उदय नसतो. हा, इच्छा केली म्हणून सगळ्यांना, कोणाला पापाची इच्छा असते हो, पापाचा उदय यावा असं. त्यामुळं पुण्याचं उदय म्हणजे इच्छा नाही आहे. आणि कुठल्या निमित्तामुळं पण पुण्याचा उदय येत नाही. म्हणजे म्हणायचंय फक्त मी केलेल्या पूर्व परिणामांचं फळ आहे ते. आता पूर्वी काहीतरी पुण्य केलं होतं, चांगले परिणाम केले होते, धर्मध्यान केलं होतं, त्याच्या निमित्तात पुण्याचा आश्रव बंद झाला होता, त्याचा आज उदय चालू आहे. त्यामुळं माझ्याच परिणामांचं मला आज उदय मिळतोय, तर ते पुण्याचा उदय परिणाम आहेत आपले. न निमित्त आहे, न दुसरं काय विचारलं त्यांनी? इच्छा पण नाही आणि निमित्त पण नाही. म्हणजे म्हणायचंय जिथं आपले परिणाम आहेत तिथं त्यालाच पुण्य म्हणलं. परिणाम म्हणजे पुण्य हे परिणाम आहेत, हो, पाप हे पण परिणाम आहेत. म्हणून त्या बहिरंगातल्या गोष्टींमुळं मला पुण्याचं उदय पापाचं उदय आहे असं जोडणं चुकीचं आहे. दुसरा काय प्रश्न होता? शुभ भाव से शुभ परिणाम से पुण्य का आश्रव, पुण्य होता है या आश्रव होता है, ऐसा असं म्हणायचं. शुभ भाव से शुभ भाव से शुभ परिणाम से पुण्य होता है या आश्रव. पुण्य होता है या आश्रव? पुण्याचाच आश्रव असतो. पुण्य का आश्रव असं विचार. शुभ भावाने पुण्याचा आश्रव होतो, बरोबर आहे. म्हणजे शुभ पुण्यस्य अशुभ पापस्य म्हणतो ना आपण. शुभ भावाने पुण्याचा आश्रव बंद होतो आणि अशुभ भावाने पापाचा आश्रव बंद होतो. मग हे कळत असताना सुद्धा पापाचे परिणाम किती आपले आणि पुण्याचे परिणाम किती. मी जर चांगले परिणाम करणार तर मला पुण्याश्रव होतो हे माहिती आहे, तरी सुद्धा जीवाला पापाचे भाव होतात आणि पुण्याचं फळ पाहिजे असते. कसं मिळणार हो?
नाही, सगळं राहू दे की, ते काय वस्तू बाहेरच्या आहेत, परिग्रह आहे, संसार आहे म्हणून पाप नाहीये जीवाला. परिणामांनी त्याच्याशी जोडले जातो म्हणून पाप आहे. नाहीतर सुदर्शन चक्रवर्ती नव्हते का घरात? भरत चक्रवर्ती सुदर्शन श्रेष्ठी आणि भरत चक्रवर्ती नव्हते का घरात? मग नव्हतं का त्यांच्याजवळ वैभव? कृष्ण त्रिखंडाधिपती सगळं नव्हतं का जवळ? म्हणजे ज्ञानाने जोडले जाणार तर नियमाने पाप आहे. आणि जिथं ज्ञानाने धर्माशी जोडले जाणार, भलेही बहिरंगात परिग्रह असेल तरी सुद्धा तिथं त्याच्यापासून विरक्तीचे भेदज्ञानाचे भाव असतील तर पुण्याचा आश्रव बंद आहे. काय कळलं? फिजिकली इथं आहेस, मेंटली कुठं आहे सांग? इथंच आहे. म्हणजे ऐकण्याची जिज्ञासा, समजून घेण्याचे भाव, ह्याच्या निमित्तात सुद्धा पुण्याचा आश्रव आहे. म्हणूनच म्हणलं ना की ते कुठलीही वस्तू असू दे तुमच्या जवळ, त्या वस्तूमुळं तुम्हाला पुण्य पण नाही आणि पाप पण नाही आहे. मग ते भोगत असताना जे भाव आहेत ना, जसं म्हणलं तेव्हा सांगितलं होतं की घरात आपण भोजन बनवले, तेच भोजन मुनिराज खाणार आहे, तेच भोजन तुम्ही खाणार आहे. कोणाला पुण्य आणि कोणाला पाप आहे? तेच रोटली, तेच भाकरी, तेच भाजी आमटी असेल, तीच सगळं भोजन ग्रहण करतायत मुनी, आणि तेच मी करतोय तर पापाचा बंध होतोय, आश्रव बंद. मी खाणारा नाहीये ही दृष्टी आहे ना तिथं त्यांची. आणि अजून पाहिजे ही इच्छा नाहीये आपल्याला, पाहिजे ही भाव असतात, इच्छा असते माग. ते धूम अंगार हे परिणाम असतात. कुठल्या ना कुठल्या रूपाने समजून घ्या की आपण त्या विषयाशी अटॅच होतो म्हणून इच्छा होतात आणि ते दुःखाला कारण आहे. पण ते मुनिराज खातायत तर खाणारा नाही आहे हे भावभासना करत खातायत, त्यामुळे त्यांना त्याचा आश्रव बंद नाही. फिर इच्छा कैसे करे? मग ह्याच्यात सांगितलं ना, समयसारच्या 263-64 गाथेमध्ये पण असंच सांगितलं, ज्ञानी जीव काय करतोय आणि अज्ञानी जीव काय करतोय. अध्यवसान भाव करतो, तेच अध्यवसान भाव त्याला बंधाचं कारण ठरतं. म्हणजे तिथं सांगितलं, एवमलिये दत्ते अभंबचेरे परिगहे चेव कीरदी अज्जवसाणम वज्जदी तेन पुण्यम. काय? कीरदी अज्जवसाणम सांगाव ना काय पुढचं चरण शेवटचं? कीरदी अज्जवसाणम जमतेण दुबज्जदे पुण्यम असं काहीतरी. म्हणजे नाही, पापम अज्जवसाणम जमतेन दुबज्जते पावम. अलिये अदत्ते आहे ना, म्हणजे एवमलिये बरोबर आहे की. अलिये म्हणजे झूट, अदत्ते म्हणजे चोरी. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जो पाची पापांचं नाव घेतलं, हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह, या सगळ्यामध्ये जो अध्यवसान भाव करतो तो बंधाला प्राप्त होतो. नाहीतर हिंसा तर त्या चांडाळाने पण करत होता, पण त्याचे भाव कसे होते? मला हे करावं लागतं, किती मोठा पाप आहे हे भाव होते. हे मला कधी सुटेल, मला हे करायचं नाही आहे. ह्या परिणामांनी काय झालं? सम्यक दृष्टी झाला होता तर त्याच्यातून पण निवृत्त झाला आणि देवलोक आले त्याची रक्षण करण्यासाठी. म्हणजे पाप करतोय तर पापीच आहे असं नाही आहे. आता तुम्ही आरंभ करताय, जे काय धंदा करतो आपण, स्वयंपाक करतोय, सगळ्याच्या निमित्तात पापाचा आश्रव बंद आहे. पण परिणाम कुठे जोडलेले असते त्याच्यानुसार पुण्य आणि पाप आहे. तसं सांगितलं ते 265 गाथेमध्ये की वस्तूला आश्रय करून जेव्हा आपण अध्यवसान भाव करतो तर ती वस्तू बंधाचं कारण नाही आहे. कोण आहे बंधाचं कारण? मला इथंच राहायचंय, मला इथं राहायचंच नाही. काय झालं? संयोग बंधाचं कारण आहे, संयोगी भाव बंधाचं कारण आहे. ती वस्तू तुम्हाला दुःख देण्याचं कारण नाहीये, तर त्या वस्तूला लक्ष करून तुम्ही जे आकुलता करताय ते बंधाचं कारण आहे. म्हणून इच्छा कशी सहज बदलत जाते. त्याच्यासाठी स्वतंत्र स्वाधीन आहे ना, आपल्याला कळलं तर आपण तसे भाव त्याच्यापासून दूर राहू शकतो ना. हम्म. ते सांगितले की तंदुरुस्त कोणतं
तंदूल मत्स्य म्हणजे केवढा असतो माहिती आहे का? तांदळा एवढा मासा असतो. तंदूल म्हणजे तांदूळ. तांदळा एवढा मासा असतो, तो कोणालाही मारू शकत नाही, पण सगळ्यांना मारून खाण्याचे भाव असतात त्याला. एक पण खाल्लं नाही, पाप तर कोणतंच केलं नाही. तो आधीच्या भावात सांगितलं राजा असतो. सांगितली किती गोष्ट आम्ही परवा एकदा ह्याच्यातच. मुनिराजांनी नियम घेतलेला असतो, पण आसक्ती सुटली नसते. म्हणून कुणी नसताना मला दे. आयुष्यभर खायला मिळत नाही तर दिलं की कोणतरी यायचं, पण त्याच्या निमित्त तिचा नियम आहे का आपल्याला? रात्री भोजन त्याग, हॉटेलचं कांदा लसूण त्याग वगैरे, अभक्ष्य वस्तूंचा त्याग. नियम नसेल तर आता सुद्धा आश्रव चालू आहेत. म्हणजे तंदूल मत्स्यासारखंच आहे. आपण पण उद्याच गेल्यावर खाऊ, परवाच गेल्यावर खाऊ, किंवा इतकं खाऊ. आत्ता विचार नुसती चालू असते तरी सुद्धा तंदूल मत्स्याचा आहे. आपण पण तो 7व्या नरकात गेला मरून. आपण पुढे जाणार. कथा वाचत होतो, त्यात आलं होतं रात्री भोजनाचं दारू जे ते संगीत फोटो काढला पाठवा सगळ्यांना. बरोबर रात्री न भोजनामुळे काय, भोजनामुळे काय ते. बर. म्हणून सांगायचंय की परिणामात किती जागरूकता पाहिजे आपल्या. जर हे परिणामच मला संसारवर्धक आहेत, जर हेच काय म्हणलं, भावना भवनाशिनी भावना भववर्धिनी, भावनाच तुमच्या भवाचा नाश करते आणि भावनाच तुम्हाला भव वाढविते. म्हणून हे सगळ्याचं कारण कोण आहे खाली माग? मोह. म्हणून त्यांनी इथं तो कोण होता? राम आणि भरत ह्या दोघांची चर्चा घटवली. हो, भरत म्हणजे कोण? रामाचा भाऊ भरत, भरत चक्रवर्ती नव्हे. तर त्या भरताला वैराग्य झालं होतं आणि तो पण दशरथ बरोबर दीक्षा घ्यायला चालला होता. मग त्यावेळेस तिथं त्याला अडवायचं होतं भरताला. त्याला दीक्षा एवढ्या लवकर घ्यायला नको असं कैकेयीचे भाव होते. म्हणून ती त्याला रोखण्यासाठी म्हणून प्लॅन करते ॲक्च्युली. पण तिचा हा भाव नव्हता की रामानी वनवासात जावं. म्हणजे बाहेर जे काय रामायणामध्ये ते आपण ऐकतो वगैरे ते सगळं अन्य मतवादींचं मत आहे. कैकेयी अशी काय वाईट नव्हती. म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं छान सांगितलंय. म्हणजे राम कसं स्थितीकरण करतोय भरताचं आणि भरताची बाजू त्यांनी कशी मांडली असं छान सांगितलंय. भरतानी सांगितलं की मला तर वैराग्य झालंय, मला हे सगळं भोगण्याचे भाव नाही आहेत. त्यावेळेस कैकेयीनी दशरथाला सांगितलं होतं की भरताला राज्य द्या, तो विरक्त होतोय आणि दीक्षा घेऊन चाललाय, तर त्याला थांबवण्यासाठी मला तुम्ही त्याला राज्यावर बसवा. असं दशरथाने लगेच होकार दिला. राज्याभिषेकाची तयारी करा म्हणून लगेच सांगून टाकितलं. मग त्यावेळेस दशरथाने रामाला बोलवलं आणि सांगितलं, तुम्हारा भाई भरत मुनि दीक्षा लेने की तैयारी में है. माता कैकेयी भरत को रोकने के लिए उसका राज्य अभिषेक चाहती है. मेरी समझ में कुछ नहीं आ रहा. तुम निपुण हो, बुद्धिमान हो, समझदार हो, जो उचित हो सो करो. वडिलांनी मुलावर सोडून टाकलं, तुला काय करायचंय, तुझं ज्ञानाने निर्णय कर, तू बुद्धिमान आहेस. राम कहने लगे. म्हणजे दशरथाला सुद्धा माहित नव्हतं की असं हा निर्णय ह्यांनी असे घेतील म्हणून. धन्य है हमारे पिताश्री एवं विरागी भाई भरत, जो भव और भोगों से विरक्त होकर दीक्षा अंगीकार कर रहे हैं. रामाला का नाही भाव झाले हो, मी दीक्षा घेतलं तर काय सगळाच प्रश्न सुटला असता. का नाही घेतली हो दीक्षा? सगळे लगेच दुसऱ्यावर असं छान निकोल तयार. म्हणजे रामायण घडलं नसतं पुढचं सगळं. किती इझिली त्या भरताला पण राज्य मिळालं असतं सहजासहजी, हा विरक्त होऊन निघून गेला तर. आणि सीतेचं जे काय झालं ते इतकं मोठं, रावण मेला नसता बिचारा, इतकं सगळं ते घडलं नसतं काय. पण जो होता है वह होने दो. हाँ, भरत का घर से निकलने में क्या आश्चर्य. रामाचे वाक्य आहेत बरं का. एवढं छान सांगितलं की त्याला पण माहिती होतं भरत हा परिणामातून विरक्त आहे. तुम्ही त्याला किती जोडायचा प्रयत्न केला तर जोडला जाणार नाही. भरत का घर से निकलने में क्या आश्चर्य है, वो तो घर में रह रहे हैं यही आश्चर्य है. म्हणजे भरताचे पूर्वभाव जर ऐकला असाल तुम्ही तर माहिती असेल त्याची इतकी विरक्तीची भावना होती. आणि मुनी होते ते पूर्वभावांमध्ये पण. आणि मग त्यामुळं त्याच संस्काराने आता सुद्धा वैराग्य जिवंत होतं त्यांचं. म्हणून तिथं राम म्हणतोय की तो घरात राहतोय हेच आश्चर्य आहे.
हम अपने विरक्त चित्त भाई भरत को अयोध्या में रोकेंगे और हम स्वयं वनगमन करेंगे. अरे भरत तुम कहाँ थे, म्हणजे तो बोलवतोय त्याला. मग त्यांनी सांगितलं ते स्नान करत होते भरत. तर त्यांचं उत्तर, मैं तो शरीर के साथ साथ मन का मैल भी निवृत्त हो जाना, मैल से भी निवृत्त हो जाना चाहता हूँ. जरा सी विपरीत परिस्थितियों में हम अपने आप को कितने संकल्प विकल्पों में उलझा देते हैं, कितनी छोटी छोटी बातों में मन को मैला कर लेते हैं. कभी भी हम सामने वाले को निर्दोष नहीं देख पाते. एक एक वाक्य असे आहेत ना आपल्यासाठी जीवनात फॉलो करायला पाहिजेत. सामने वाले को कभी भी हम निर्दोष नहीं देखते हैं, नहीं देख पाते. अपनी कषायों को दुख का कारण नहीं देख पाते. अपनी कषायों को दुख का कारण नहीं देखते. माझ्या दुःखाचं कारण माझे कषाय आहेत हे कधीच दिसत नाही आपल्याला. त्यांनी मला असं म्हणलं ना म्हणून मी दुःखी, मी तिथं कषाय केले म्हणून दुःखी झालो हे वाटतच नाही, हे सांगतायत. अपने साता असाता का उदय नहीं समझ पाते. अपना निर्दोष स्वभाव समझ में नहीं आता. भैया मैं संसार शरीर भोगों से सबसे निवृत्त हो जाना चाहता हूँ असं भरत म्हणतोय रामाला. त्यामुळं मला कशाचीही भोगाची अपेक्षा नाहीये. मग कशासाठी त्यांनी सांगितलं हे सगळं? दुसऱ्यांच्या कषायामुळं मी दुःखी नाहीये, दुसऱ्यांच्या परिणतीमुळं मी दुःखी नाही, माझ्या कषायाने मी दुःखी आहे. मग मला विरक्तीचे भाव आहेत, तुम्ही अडकवा नाही तर नाही अडकवा, तुम्ही दोषी नाहीये. मला जर त्यामध्ये आसक्ती झाली तर नियमाने दुःख आहे. मी परत वाचू 4 वाक्य ते छान आहेत, लक्षात ठेवा. जरा सी विपरीत परिस्थितियों में हम अपने आप को कितने संकल्प विकल्पों में उलझा लेते हैं. कितनी म्हणजे त्यांना वैराग्य घेऊन दीक्षा घ्यायची भाव होते तर तुम्ही विपरीत वागताय, काय करताय? ही दीक्षा देताय त्यांना, राज्याभिषेक करून राजा बनवताय म्हणजेच परिग्रही बनवताय. मग ती विपरीत परिस्थिती आली तर संकल्प विकल्प करतोय. कितनी छोटी छोटी बातों में मन को मैला कर लेते हैं. काय इतकं मोठं कारण होतं की लगेच आपण ते जे झालेला प्रसंग असतो ना ते एवढासा असतो पण ते इतकं कलुषित करून टाकतो आपण आपलं अंतःकरण त्याच्या निमित्तात. कभी भी हम सामने वाले को निर्दोष नहीं देख पाते. अपनी कषायों को दुख का कारण नहीं देख पाते. उल्टा वाक्य करा. कभी भी हम सामने वाले को निर्दोष नहीं देख पाते. उल्टा वाक्य करा. पॉजिटिव. सबको निर्दोष देखना चाहिए और स्वयं के दोष देखना चाहिए असं सांगायचं त्यातून. अपनी कषायों को दुख का कारण नहीं देख पाते. उल्टा करा वाक्य. अपनी कषायों को दुख का कारण नहीं देख पाते म्हणजे अशी दृष्टी ठेवा की माझ्याच परिणामांनी मी दुःखी आहे, माझ्याच कषायाने मी दुःखी आहे. अपने साता असाता का उदय नहीं समझ पाते. अपना निर्दोष स्वभाव समझ में नहीं आता, इसलिए पर को दोष देते हैं. म्हणून म्हणायचंय की जिथं कुठं आपल्याला उदय आला तिथं सगळीकडे समजून घ्या माझंच फळ मी भोगतोय. कशाचं फळ आहे हे? इच्छेचं फळ आहे. म्हणून इच्छा म्हणजे दुःखाला कारण सांगितलं आणि इच्छा म्हणजे मोह म्हटलं. मग मोह आहे तो नियमाने आपल्याला घातक आहे. छान घेतलंय त्यांनी, वाचू उद्या आपण. भरतानी काय उत्तर दिलं रामाला. खूप चांगले वाक्य आहेत आणि असं त्यांचं जीवनावरून आपल्याला कळतं ते, त्यांच्या वाक्यांवरून वगैरे. आपण आपल्या जीवनात पण कुठलं राज्य तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही वनवासात जाणार नाही, पण जे काय प्रसंग आपल्या जीवनात घडतात त्या सगळ्यामध्ये आपल्याला ते लागू होते. म्हणजे घरात जे पण प्रतिकूलता असेल, काय वाद झाला असेल, त्याच्यामध्ये पण आपल्याला हे सगळं समजतं आपल्या जीवनावर. त्यांचं फक्त लाईफ वेगळी होती, आपली लाईफ वेगळी आहे एवढंच. म्हणून तिथं सगळीकडं निर्दोषता दिसावी दुसऱ्याची ही दृष्टी असेल तर आपल्याला सुद्धा सुख मिळणार. हो जाणा. या जीवाला
कोणत्याही इच्छा, आकुलता, दुःख नाहीतच. स्वभाव जाणा. मी निरपेक्ष आहे. मी परिपूर्ण आहे. मी सुखी आहे. निरीह स्वरूपोऽहम् सुखस्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन.